वाह 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 वाह, क्या बात है यार. एकतर ते चुलीवरती करत होते, त्यात असं ऑथेंटिक काहीतरी खायला मिळणार आहे, तसं मला जाणवलं. ऑफकोर्स हा मराठमोळं जेवण आहे, पण त्याचं एनहॅन्स व्हर्जन आहे. यार, पांढरा रस्सा काय क्वालिटी बनवली आहे. कोल्हापुरी प्रॉपर ऑथेंटिक पांढरा रस्सा जर प्यायचा असेल ना, तर त्याची चव घ्यायची असेल ना, तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. इतका भारी पांढरा रस्सा आहे. आज मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतोय ज्या ठिकाणी अस्सल मराठमोळी मटण थाली मिळते. आणि ही जागा आहे ना, या जागाला लोकांनी खूप हाईप केलंय. हे लोकेशन आहे आपल्या कॅम्प मध्ये आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे घरचा दरबार. आहे ना, नावच मराठमोळं आहे. आता बघूयात ह्यांची मटण थाली कशी आहे ते. एकतर मी पहिल्यांदा ह्यांची मटण थाली ट्राय करतोय. तर मटका मटन स्पेशल थाली इथं मागवलेली आहे घरचा दरबार यांची. एकतर ते चुलीवरती करत होते, त्यात असं ऑथेंटिक काहीतरी खायला मिळणार आहे, तसं मला जाणवलं. आता बघूया ह्याच्यामध्ये त्याने दिलेलं आहे. भाकरी आहे, चपाती आहे, परत सोलकडी आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, मटन आळणी आहे इथं, परत मटन खिमा आहे, मसाले भात इंद्रायणीचा. त्यांनी स्पेशली मेन्शन केलं की इंद्रायणी राईसचा हा मसाले भात आहे. सो या थालीची किंमत आहे, म्हणजेच मटका मटन स्पेशल थाली याची किंमत आहे 470 रुपये. थोडं महाग वाटेल, पण खाऊन बघूया. त्यांचं क्वालिटी सुद्धा चांगली असू शकते. चपाती सोबत खाऊन बघतो आम्ही. हे मटण ना थोडं चुवी आहे, म्हणजे थोडं चावायला लागतं. पूर्ण असं शिजलेलं नाहीये, सॉफ्ट नाहीये एकदम. पण ना वरचा मसाला जो आहे त्यांचा, म्हणजे त्याचं चव जो आहे ना, त्याच्यामुळे ते झाकलं जातं. घरगुती, ऑथेंटिक आणि इनोव्हेटिव्ह हे सगळ्यांचं मिश्रण असलेलं आहे. सिप घेतल्यावर ठसका लागला. तर तिकीट आहे तर जवळपास आपल्या कोल्हापुरी स्टाईलचा आहे, ऑथेंटिक आहे आणि झणझणीतपणा आहे त्याच्यामध्ये. ह्या मटणचा मसाला जो ट्राय केला, जो इनोव्हेटिव्ह होता, ऑथेंटिक इनोव्हेटिव्ह प्लस घरगुती. हा तांबडा रस्सा सुद्धा तसाच आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे. नेक्स्ट मी त्याचा खिमा खाऊन बघतो होता. खिमा आहे ना, एकदम खतरनाक आहे यार, एकदम झणझणीत लागतो तो सुद्धा. ऑथेंटिक आहे, म्हणजे कोल्हापुरी स्टाईलचं लागतंय खरंच. ते जे म्हटलेत ना, मेन्शन केलं जसं त्याने, तसं आहे. आणि खरंच आहे. यार, पांढरा रस्सा काय क्वालिटी बनवली आहे. कोल्हापुरी प्रॉपर ऑथेंटिक पांढरा रस्सा जर प्यायचा असेल ना, तर त्याची चव घ्यायची असेल ना, तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. इतका भारी पांढरा रस्सा आहे. एकतर माझे एक्सपेक्टेशन हाय असतात पांढऱ्या रस्स्याबद्दल कुठेही गेलो तरी, कारण
कोल्हापुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा असो याच्यात सगळे खालोखाल आहेत. पण बेळगावमध्ये ही अशी चव मिळते मला अजूनही विश्वास बसत नाही याच्यावर. पांढरा रस्सा एकदम आप क्वालिटीचा आहे, क्लास आहे क्लास. मटन आणि हे फारसं आपल्या बेळगावमध्ये मटन आणि कुठेही सर्व केलं जात नाही. आणि मी तर एकदम फॅन नाही एकतर, मला जास्त करून नाही आवडत एकतर. असतील असे लोक ज्यांना हे आवडतं पण मला तितकं आवडत नाही, तरी सुद्धा खाऊन बघत कसं लागतं ते. मला हा पदार्थ नाही आवडत, त्यामुळे मी म्हणतो की हे माझ्या कॅटेगरीज नाही. मटन आणि जे आहे ते माझ्या कॅटेगरी नाही, तरी सुद्धा ती चव चांगली लागते. आता राईस खाऊन बघत कसा लागतो ते. थोडा चिकटपणा आहे. आय थिंक इंद्रायणी राईसला थोडा चिकटपणा असतोच, पण चवीला तो चांगला असतो म्हणून जास्त करून आपल्याला चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट्स मध्ये इंद्रायणी राईस खायला मिळतो. हम्म. वा 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 वा, क्या बात आहे यार. प्रॉपर जो आपल्या कोल्हापूरमध्ये वगैरे इंद्रायणी राईस मिळतो ना रेस्टॉरंट्स मध्ये, सेम आहे. काहीच फरक नाही याच्यामध्ये. हे सिमिलर आहे. एक तर तो पंधरा सुद्धा चांगला होता, पण इंद्रायणी राईस या रस्त्यासोबत काय लागतोय याला. त्याला म्हणतात मराठमोळं जेवण. क्लास. ऑफकोर्स हा मराठमोळं जेवण आहे, पण त्याचं एनहॅन्स व्हर्जन आहे.